नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर आजच महाराष्ट्र राज्यपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 28 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दल ची सविस्तर जाहिरात आता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा, यामध्ये तुमच्या लक्षात येईल की राज्यसेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वनसेवा या 3 परीक्षांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे आणि सर्वांसाठी स्वतंत्र अशी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे। तर यामध्ये राज्यसेवेसाठी 205 पदं आहेत, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 26 पदं आहेत आणि महाराष्ट्र वनसेवेसाठी 43 पदं आहेत। अर्थात ही जी पदसंख्या आहे, ही पदसंख्या ही आता आयोगाकडे उपलब्ध असणारी जी मागणी पत्रक आहेत त्या मागणी पत्रकानुसार ही दिलेली आहे आणि आपल्याला सर्वांस माहिती आहे आतापर्यंत आयोगाचा इतिहास जर आपण पाहिला तर पूर्व परीक्षेपर्यंत या पदसंख्येमध्ये बऱ्यापैकी बदल होतो, म्हणजेच वाढ होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये बऱ्याच पदांची वाढ होणं अपेक्षित आहे। त्यामुळे ही पदसंख्या ही तात्पुरती पदसंख्या आपण खरं तर गृहीत धरली पाहिजे। आता या परीक्षेच्या बद्दल आणखीन काही बाबी आहेत त्याच्याबद्दल आपण उझरता कटाक्ष टाकणार आहोत। यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 5 जानेवारी 2024 पासून 25 जानेवारी 2024 पर्यंत आहे। त्याच्यानंतर शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जे आहे हे 25 जानेवारी आहे। जर तुम्ही SBI बँकेतून चलन घेणार असाल तर ते 28 जानेवारी 2024 पर्यंत आणि चलनाद्वारे जर तुम्ही फी भरणार असाल तर ती 29 जानेवारी 2024 पर्यंत भरावयाची आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परीक्षांचे दिनांक दिलेले आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षा तर आपल्याला माहिती आहे 28 एप्रिल 2024 ला आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 जी आहे ही 14 ते 16 डिसेंबर 2024 ला आहे। महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 रोजी आहे आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ही 28 ते 31 डिसेंबर 2024 मध्ये आहे। त्याच्यानंतर या जाहिरातीमध्ये आयोगाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भातल्या ज्या सर्वसाधारण तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रवर्गासाठी ज्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत त्याचबरोबर खेळाडू आरक्षण याच्याबद्दलच्या तरतुदी, दिव्यांग आरक्षणाबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढे दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक व अनुग्रह कालावधीबद्दलची माहिती दिलेली आहे। अनाथ आरक्षणासंदर्भातची माहिती आहे, म्हणजेच पुढील भागामध्ये आपल्याला आरक्षणासंबंधीच्या तरतुदी दिसून येतात। त्याच्यानंतर आहे पात्रता। पात्रतेमध्ये ह्या कॉमन पात्रता आहेत, भारतीय नागरिकत्व, त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे ती दिलेली आहे। फक्त वयोमर्यादा जी दिलेली आहे त्याच्याबद्दल काही मुद्दे थोडेसे विचारात घ्या। निरीक्षण अधिकारी, परिमंडळ अधिकारी गट ब वगळता सर्व संवर्गासाठी 1 एप्रिल 2024 हा क्रायटेरिया धरला जाणार आहे। 1 एप्रिल 2024 हा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक असेल। तर निरीक्षक अधिकारी, परिमंडळ अधिकारी यांच्यासाठी 25 जानेवारी 2024। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ही 38 आहे। मागासवर्गीय किंवा थोडक्यात सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे ती 43 असते। याच्यामध्ये फक्त दिव्यांग उमेदवारांना ती 45 आहे आणि यामध्ये शासनाच्या 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार ही वयोमर्यादा आणखी 2 वर्ष शिथिल आहे। म्हणजेच ज्या उमेदवारांचं वय 1 एप्रिल 2024 फक्त निरीक्षक अधिकारी आणि परिमंडळ अधिकारी हे पद सोडून 1 एप्रिल 2024 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे आणि राखीव प्रवर्गासाठी 45 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, तर असे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात। त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये तुम्हाला ज्या पात्रता आहेत ह्या पात्रता देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सहाय्यक उपसंचालक वित्त व लेखा सेवा गट हे जे पद आहे हे वाणिज्य शाखेसाठी राखीव आहे।
त्यामुळे तुम्हाला किमान 55% कारण इतर पदांसाठी टक्केवारीची अट नसते, पण इथे किमान 55% वाणिज्य शाखेचीच पदवी उत्तीर्ण असली पाहिजे. आर्ट्स, सायन्स किंवा इतर पदव्या असतील तर तुम्ही या पदांसाठी पात्र नसाल. किंवा त्यानंतर तुमची CA ची पदवी असली पाहिजे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट्स यांची जी अंतिम परीक्षा आहे ती उत्तीर्ण असली पाहिजे, किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे MCOM असलं पाहिजे, किंवा तुमचं MBA असलं पाहिजे, तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ यासाठी संवेदिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील इतर जी विषय ज्या गटाशी संलग्न असलेली वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर विज्ञान शाखेतील म्हणजे BSc ची पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ या पदासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी आवश्यक पात्रता जी आहे ती सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये हे सर्व विषयांची यादी दिलेली आहे. या विषयांच्या मध्ये असणारी पदवी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र, कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर हे सहाय्यक वनसंरक्षक पदासाठी असतील. वनक्षेत्रपाल पदाकरता सुद्धा वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. विज्ञान शाखेव्यतिरिक्त जर तुम्हाला गणित विषयातली पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता. तर अशा पद्धतीने ही या पदासाठी पात्रता आहे. त्याच्यानंतर पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेमध्ये तुमची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये BTech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, BTech सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल, BTech स्ट्रक्चरल, BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या पदव्या असणं गरजेचं आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता दिलेल्या आहेत. शारीरिक पात्रता जी आहे ही सहाय्यक वनसंरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब साठी आहे. अनुसूचित जमाती व्यतिरिक्त जे अन्य उमेदवार असतील त्यांना उंची 163 सेंटीमीटर असली पाहिजे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. महिला उमेदवारांसाठी उंची केवळ 150 सेंटीमीटर असली पाहिजे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी पुरुष उमेदवारांसाठी जी उंची आहे 152.5, महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर. छाती किमान न फुगवता 79 सेंटीमीटर असली पाहिजे, फुगवून ती 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. त्याच्यानंतर दृष्टीबद्दलचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक वनरक्षक गट अ यांना जो शारीरिक पात्रतेच्या मध्ये आणखी 2 मुद्दे दिले आहेत. सहाय्यक संरक्षक गट अ करिता पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर व 14 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे. वनक्षेत्रपाल गट ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर व 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ही जी परीक्षा आहे ही एकूण 3 टप्प्यामध्ये होते. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा या तिघांसाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे की जी 400 गुणांची असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला GS हा जो विषय आहे तो 200 गुणांसाठी आणि CSAT सिव्हिल सर्व्हिसेस अप्टिट्यूड टेस्ट हा जो विषय आहे तो 200 गुणांसाठी. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे ही मुख्य परीक्षा महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेसाठी 800 गुणांची असेल आणि महाराष्ट्र वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 400 गुणांची असेल. मुलाखत जी आहे ही महाराष्ट्र राज्यसेवेसाठी 100 गुणांची असते आणि स्थापत्य अभियांत्रिकी आणि वनसेवा परीक्षेसाठी 50 गुणांची असते. आणि अंतिम निवड यादी जी आहे ही मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून तयार केली जाते. त्याच्यामध्ये आपली निवड होणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने ह्या जाहिरातीमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र आवश्यक कोणती आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर जिल्हा केंद्र निवड कसं करायचं, परीक्षा शुल्काचा भरणा म्हणजे जे परीक्षा शुल्क आहे हे अमागास उमेदवारांसाठी 544 रुपये आहे, राखीव प्रवर्गासाठी 344 रुपये आहे.
त्यानंतर परीक्षा शुल्क कसं भरावायचं याची नेहमीच्या जाहिरातीप्रमाणे जी माहिती आहे ती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांना लेखनी किंवा अनुग्रह कालावधीबद्दलचे सूचना आहेत, सेवा प्रवेशोत्तर शर्ती आहेत आणि त्याचबरोबर परीक्षेला येताना ज्या काही महत्त्वाचे प्रवेश प्रमाणपत्र वगैरे याच्याबद्दलच्या ज्या सूचना आहेत या नेहमीच्या जाहिरातीप्रमाणे तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला सर्व पदांचा तपशील जाहिरातीमध्ये दिसून येतो. हा जो तपशील आहे या तपशिलामध्ये तुम्ही पाहू शकता की आत्ता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आत्ता ही जी पदं आहेत ही पदसंख्या ज्या ज्या विभागाकडून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा डिसेंबर अखेर महाराष्ट्र शासनाच्या वेगळ्या विभागांच्याकडून रिक्त पदांचा अहवाल मागवत असतो आणि ज्या विभागांचा अहवाल पोचलेला आहे त्या विभागांची पदं या जाहिरातीमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे येणाऱ्या पूर्वपरीक्षेनंतरच्या तपशिलामध्ये आपल्याला ह्या पदांच्यामध्ये बरीच वाढ झाली दिसेल. तर यामध्ये आपण पाहू शकता उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी, डेप्युटी CEO किंवा BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट अचं पद आहे याच्यासाठी 27 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ साठी 40 पदं आहेत. सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी श्रेणी 2 गट अ एकूण 3 पदं आहेत. त्याच्यानंतर उद्योग उपसंचालक गट अ 7 पदं आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त गट अ 2 पदं आहेत. त्याच्यानंतर मंत्रालय विभागातील गट ब एकूण 19 पदं आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 21 पदं आहेत. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब चं 1 पद आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब ची 3 पदं आहेत. सरकारी कामगार अधिकारी गट ब ची 2 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख प्रबंधक गट ब यांची 4 पदं आहेत. निरीक्षण अधिकारी पुरवठा यांची 76 पदं आहेत. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा किंवा महसूल व वन विभाग यांची जी पदं आहेत ही एकूण 43 पदं आहेत. सहाय्यक वनसंरक्षक मध्ये त्यापैकी सहाय्यक वनसंरक्षक गट अ ची 32 पदं आहेत आणि वनक्षेत्रपाल गट ब ची 11 पदं आहेत. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये एकूण 26 पदं आहेत. त्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी 6 पदं आहेत आणि जलसंधारण अधिकारी गट ब 20 पदं आहेत. अशी ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यापुढे दिव्यांगत्वाचा उपप्रकार प्रत्येक विभागानुसार जो शासनादेश आहे तो आपल्याला शेवटी दिसतो. तर अशा पद्धतीची ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये तुमच्या सर्वांनाच 28 एप्रिल 2024 या दिवशी या परीक्षेची पूर्वपरीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये या सर्वांच्या मुख्य परीक्षा होणार आहेत. या दृष्टीने तुम्ही सर्वांनी अभ्यासाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आतापर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल. आता उरलेले जे महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्यामध्ये आपण खरं तर अगदी जेमतेम आपण म्हणू शकतो की 3 महिनेसुद्धा आपल्याजवळ नाही आहेत. 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी आपल्याजवळ आहे. एक साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण उजळणी पूर्ण करून आपल्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करून ह्या पूर्वपरीक्षा जी आहे ही पूर्वपरीक्षा क्लिअर होणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सीसॅटचा जो पेपर आहे 200 गुणांचा हा क्वालिफाईंग आहे आणि तुमची पूर्वपरीक्षेची जी निवड यादी आहे ही तुमच्या GSE या विषयावर लागत असते. तर त्या दृष्टीने किंवा ह्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही तुमची तयारी चालू ठेवणं गरजेचं आहे. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याचबरोबर ओमकार अकॅडमीची जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीजसुद्धा येणाऱ्या पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. त्याचाही तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी नक्की फायदा करून घेऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या ह्या परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. या परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा जे विद्यार्थी पहिल्यांदाच ही परीक्षा देणार असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचा अभ्यासक्रम असेल. अर्थात जुन्या पॅटर्नप्रमाणे ही शेवटची परीक्षा आहे. 2025 पासून MPSCची परीक्षा पद्धती राज्यसेवेसाठी बदलणार आहे. ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या परीक्षा पद्धतीने मागील 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष जो काही अभ्यास केला असेल त्या प्रत्येकाने आत्ता खूप मेहनत करणं गरजेचं आहे आणि ही संपूर्ण मेहनत पणाला लावून आपल्याला या परीक्षेमध्ये आपलं यश मिळणं हे खूप गरजेचं आहे. कारण या परीक्षेनंतर पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. अभ्यासातले बरेच घटक त्याच्यामध्ये कमी जास्त होत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला शून्यातून सुरुवात करावी लागू शकते.
त्याच्यामुळे या परीक्षेमध्ये आपल्याला आलेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही मार्गदर्शनाची गरज लागली तरी ओमकार खरे अकॅडमीच्या 9870480875 या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.